मी माझं स्वतःचं जीवन जगतो, दुसरं काही सांगतो. तर ह्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागेल. त्या उपाययोजना आपल्याला करायला वेळोवेळी सांगितल्या गेल्या होत्या, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सगळं सांगितलं होतं आपल्याला, ही उपाययोजना आहे, तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही तसं करायचं नाही, ह्या कुछ नाही होता. पण पाहिलं होतं ना, उसको हो गया ते जेव्हा स्वतःवर आली मग कळलं माणसाला. आता थोडीशी चालू लागली, आता सगळे लोक असं बोलू लागले, कारण त्याची भीती जेवढी होती. तर आपण कमीत कमी येणारे या भीतीचा, भविष्यात येणाऱ्या या भीतीचा जर आपण धसका घेतला तर त्याच्याच काही आपण उपाय जातो. अशा प्रकारच्या पूर्ण उपाययोजना आपल्याला करायच्या. एकही समस्या, एकही अडचण आपल्याला पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये उद्भवू शकणार नाही. कळलं तुम्हाला? तुम्ही त्या तिकडे जात नाही, मला काही समजत नाही. खरंच त्या समजत मला काय आहे, तो काय सांगू. मला जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी बोलतो. नळ पाणी पुरवठा मला 3 विषय सांगायचे होते, म्हणजे ते तुम्हाला समजायला पाहिजे. आतापर्यंत नळ पाणी पुरवठा योजना म्हणजे समजलं कुठून कुठपर्यंत, डिरीपासून तर झोपेतून असं काढून उठवलं पटकन, अरे चालू नळ पाणी कुठं टोटीवर जायचं का पायपावर जायचं, पटकन सांगितलं हे पटकन आलं. दुसरं, भविष्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी किंवा आव्हान येऊ शकतात ह्याच्यावर तुम्हाला सगळं सांगितलं तिथून इथपर्यंत. आणि त्याच्यावर आलेल्या अडचणी येणार आहेत कसं लक्षात घ्या, त्याच्यावर उपाययोजना करायच्या. पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची भीड त्या ठिकाणी राहते आणि जातानाचा जो रस्ता आहे तो रस्ता व्यवस्थित राहत नाही. किमान ग्रामपंचायतीने तो जाण्याचा रस्ता, पाणी पुरवठ्याच्या विहिरीच्या जवळची जी सगळी जागा आहे नीट आणि क्लीन करून ठेवायला पाहिजे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी असो की इतर असो, ते प्राण्याचा वावरसुद्धा पावसाळ्यामध्ये जास्त असू शकतो, ते होऊ नये. माझ्या पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने ग्रामपंचायतीने प्रथम प्राधान्याने ही काम करावं. म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठलीही जरी अडचण आली तर आपण त्या अडचणीवर मात करू शकलो पाहिजे, ओरडत बसू शकलो नाही. ओरडायचं नाही, मी केली आहे, येऊ दे. तुम्ही म्हटलं अरे पाऊस येणार, येऊ दे, मी सगळं व्यवस्था केलेली आहे. पण आपण मेन गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पिण्याच्या पाण्याच्या स्रोताजवळचं हे जे तुम्हाला वॉल सांगितले, 3 वॉल केलेली नाही आहे, तर त्याच्यामध्ये अडचण येऊ शकतात. तर या सर्व अडचणी तुम्हाला सांभाळायच्या आहे, सर्व तुमच्याकडे करून घ्यायचं आहे. मी सांगितलेला विषय तुम्हाला समजला का? तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतलं. आणि मी माझा विषय या ठिकाणी थांबवतो, फक्त विषय थांबवतो, पण मी तुमच्यासोबतच आहे. पुढचा जो विषय आहे, पुढचा विषय